बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याक कट्टरपंथीयांकडून अत्याचाराच्या घटनेचे व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर प्रसारित होत असल्यामुळे भारत देशात या घटनेचे तीव्र निषेधार्थ पडसाद उमटत आहेत. अल्पसंख्याकांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत. महिलांवर अत्याचार होत आहेत. या घटना त्वरित थांबविण्यासाठी मानवाधिकार व केंद्र सरकारने तात्काळ दखल घेऊन येथील हिंदूंना व अल्पसंख्याकांना न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी खालापूर तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने खालापूर पोलीस स्टेशन बाहेर स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती. यावेळी सकल हिंदू समाजाने स्वाक्षरी मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन बांगलादेशामधील घटनेचा तीव्र निषेध केला आहे. तसेच नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रुपेश मेस्त्री, संदीप गोसावी, सचिन कुडपाणे, रुपेश लबडे, अतुल कोठारी, गौरव तटकरे, संतोष गंडेवार, भाजपा खालापूर पूर्व प्रभारी तालुका अध्यक्ष सनी यादव, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष अश्विनीताई पाटील, भाजपा खालापूर तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील, भाजपा युवा मोर्चा तालुका नागेश पाटील, भाजपा खालापूर शहर अध्यक्ष दीपक जगताप, भाजपा खोपोली शहर अध्यक्ष रमेश रेटकर, आबा देशमुख, विशाल रसाळ, जगदीश आगिवले, हेमंत नांदे, सुनील नांदे, राहुल जाधव, रवींद्र मोरे, जयेंद्र पाटील, राखी गणेशकर, स्नेहल सावंत, रसिका शेट्टे, अश्विनी आत्रे, योगेश जाधव, बाळू जाधव, अमीर पारठे, शिवलिंग वाघरे आदी सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते. अलिबाग मधलं तिथं सगळ्यांनी चालवून तो कार्यालयापर्यंत चालले आणि तो 11 वाजता दिल्यानंतर संध्याकाळी 4:30 वाजता आपल्याला पनवेलला साखळी आंदोलन आहे आपलं. त्याच्यासाठी म्हणजे आपल्याला उद्या अलिबागला संख्या कशी जास्त घेता येईल याची प्रत्येकाने आपापली व्यवस्था करून जायचं आहे आणि तसंच पनवेलला पण यायचं आहे. हे दोन्ही कार्यक्रम आपल्याला उद्याच्या दिवसात उरकायचे आहेत आणि हे सगळं आपण बांगलादेशांसाठी करतोय तर त्याच्यापेक्षा आपण आपल्या संरक्षणासाठी आपण हे गोष्टी करणं गरजेचं आहे. कारण भविष्यामध्ये जर आपण एकत्र नाही आलो तर बांगलादेश सारखी परिस्थिती आपल्या इथं व्हायला राहिलेली आहे. म्हणजे आपलं जे संकट आहे ते दरवाजापर्यंत आलेलं आहे आपल्या आणि उद्या आपल्या इथं पण ही परिस्थिती होऊ शकते आणि काही ठिकाणी आपल्या इथं झालेली आहे. महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या भारतभर ही घटना घडलेल्या आहेत की त्या अख्खेच्या अख्खे गाव अहिंदू झालेले आहेत म्हणजे मुस्लिमांनी त्याच्यावर ताबा मिळवलेला आहे किंवा हिंदूंना हाकलून लावलेला आहे. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्या हिंदू समाजाला जागा करण्यासाठी हे आपण आणि आपल्याला हे देवाने एक दैवी शक्ती दिलेली आहे की आपण हे काम करतोय. 140 करोड मधले 80 करोड तर हिंदू असतील. 80 करोड मधले आपण साधारण भारतात पकडले तर 1.5-2 लाख लोक आपली काम करत असतील. देवाने आपल्यालाच का निवडलं? ते आपल्याला देवाचा आशीर्वाद आहे, कुठेतरी दैवी आशीर्वाद आहे म्हणून आपण हे करतोय आणि त्याच्यासाठी उद्या संख्या कशी जास्त येईल हे प्रत्येकाने निश्चित करून भाजपवाल्यांनी त्यांच्या काही गाड्यांची जर सोय करता आली तर तशी सोय करून अलिबागला येण्याची व्यवस्था होत असेल तर तशी करावी. शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.